नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चीज गार्लिक ब्रेड। सर्वांच्याच आवडीचा चीज गार्लिक ब्रेड रेस्टॉरंटमध्ये घ्यायला गेलात तर खूप जास्त किंमत आहे। त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर अगदी सोप्या पद्धतीने चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते पाहूया। चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सुरुवातीला लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे। इथे मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी लसूण हा भरपूर लागतो। मी या ठिकाणी देशी लसूण वापरलेला आहे, त्यामुळे याला खूप जास्त प्रमाणात फ्लेवर असतो। परंतु जर तुम्ही मोठा लसूण वापरणार असाल तर त्याला थोडासा फ्लेवर कमी असतो, त्यामुळे तुम्हाला अजून जास्त लसूण घ्यावा लागेल। लसूण तेलामध्ये अगदी डार्क ब्राऊन कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। फक्त 2 मिनिटातच लसूण हा अगदी छान असा तळला जातो। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। संपूर्ण लसूण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता हा लसूण गरम असतानाच याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे। जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही थोडंसं तूप घातलं तरी चालेल। आता लसूण चमच्याने प्रेस करत बारीक करून घ्यायचं आहे। जर चमच्याने बारीक होत नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालू शकते। आता यामध्ये मी 1 चमचा पिझ्झा सॉस ॲड केलेला आहे। पिझ्झा सॉस लसूणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे स्प्रेड तयार झालेलं आहे। बाजारामध्ये गार्लिक ब्रेड मिळतो तो मी घेतलेला आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही साधा ब्रेड देखील वापरू शकता किंवा वडापावसाठी जो पाव वापरतात तो मधून कट करून देखील वापरू शकता। मगाशी बनवलेलं गार्लिक स्प्रेड या ब्रेडवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। जर तुम्ही मोठ्या लोकांसाठी बनवत असाल तर यामध्ये अजून पिझ्झा सॉस वाढवू शकता, तसेच शेजवान चटणीचा देखील वापर करू शकता। अशा पद्धतीने सर्व ब्रेड स्लाइसवरती व्यवस्थित स्प्रेड पसरवून घ्यायचं आहे, सगळीकडे लागलं गेलं पाहिजे। आता ब्रेडवरती चीज पसरवून घ्यायचं आहे। चीज गार्लिक ब्रेड म्हणजे चीजचा इथे भरपूर प्रमाणात वापर केला जातो। इथे मी प्रोसेस्ड चीजचा वापर केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही मोझरेला चीज वापरू शकता। आता पॅनमध्ये ब्रेड रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅनला तेल लावलेलं आहे। त्याच्यावरती आपण या ब्रेडच्या स्लाइस ठेवायचे। तेलाचा जास्त वापर करायचा नाही, अगदी थोडंसंच तेल वापरायचं आहे। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि वरती झाकण ठेवून 5 मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चीज थोडंसं मेल्ट झालेलं आहे आणि ब्रेड देखील छान फ्राय झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने बाकीच्या ब्रेड स्लाइस देखील तुम्ही फ्राय करून घ्यायचे आहेत। आता शालो फ्राय केलेली ब्रेडची स्लाइस गरम गरम असताना त्याच्यावरती पिझ्झा सॉस लावायचा आहे। वरून थोडीशी मिरपूड भुरभुरायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे। आता तयार आहे चीज गार्लिक ब्रेड। दिसायला अगदी छान असा दिसत आहे आणि टेस्टला देखील खूप छान लागतो। रेस्टॉरंटमध्ये अगदी महाग भेटणारा चीज गार्लिक ब्रेड घरच्या घरी अगदी कमी किमतीमध्ये बनवून तयार होतो। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर ब्रेड बनवला तर तुमच्या मुलांना तसेच घरातील सर्वांना खूप आवडेल। चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।